आज मोठा कन्फ्यूज होतो. पिऊ की नको पिऊ. विचार केला. चला नाणेफेक करून पाहू. हेड पडलं तर प्यायची, टेल पडलं तर नाही प्यायची. 9 वेळा नाणं फेकावं लागलं तेव्हा कुठं हेड पडलं हो. आपलं असंच असतं. एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, मागे नाही हटायचं. रात्री बायको पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेली आणि तिथे तिने एक भुताळीन पाहून खूप घाबरली. नंतर तिला खूप ताप आला आणि थरथर करू लागली. सकाळी डॉक्टर आले, त्यांनी औषध दिले आणि बाहेर जाताना नवऱ्याला म्हणाले, स्वयंपाकघरातला आरसा काढा, कारण त्या जर पुन्हा घाबरल्या तर जगण्याची आशा खूप कमी आहे. डॉक्टरांना काही समजत नव्हते. रुग्णाला कसे सांगायचे की तो सिरियस आहे आणि थोड्या काळासाठीचा ह्या जगात पाहुणा आहे. थोडा विचार करून डॉक्टर रुग्णाला म्हणाले, मोबाईलमधून जर तुम्हाला काही डिलीट करायचे असेल तर ते लवकरात लवकर करा. टुरिस्ट नेहमी विदर्भावर अन्याय करतात. बर्फ बघायला काश्मीरला जातात, पाऊस बघायला कोकणात जातात, मग ऊन बघायला विदर्भात का बरं येत नाहीत? काकांना लूज मोशन होत असल्याने ते उपचारासाठी निसर्ग उपचार दवाखान्यात गेले. डॉक्टर म्हणाले, लिंबाचा वापर करा. 2 दिवसांनी काका परत चेकअपसाठी गेले. डॉक्टरांनी विचारले, लूज मोशन थांबले ना? काका म्हणाले, हो, पण लिंबू काढलं की परत सुरू होतात. एकदा एका गावात तलाट्याच्या मागं कुत्रा लागतो. तलाठी सगळ्या गावातनं पळून आल्यावर एका झाडावर चढतो आणि कुत्र्याला म्हणतो, साल्या तुझ्याकडे गुंठाभर जरी जमीन असती ना तर तुला समजलं असतं कोणाशी पंगा घेतला ते. एक आई रोज तिच्या 7 वर्षीय मुलाला कारने शाळेत सोडायला जायची व शाळा सुटल्यावर घरी आणायची. एक दिवस तिला अन्य काम असल्यामुळे मुलाचे बाबा त्याला शाळेत सोडायला गेले व शाळा सुटल्यावर घरी घेऊन आले. घरी आल्यावर आईने मुलाला विचारले, आज बाबांसोबत फिरताना कसं वाटलं? मुलगा, विचित्रच वाटलं. पूर्ण प्रवासात मला एकही मूर्ख, आंधळा, बावळट, बहिरा, गाढव, डोक्यावर पडलेला असं कोणीच दिसलं नाही. फक्त ओय होय, क्या बात है, सुंदर, आईच्या गावात, रापचिक असेच दिसले. आणि हो, एक मारडाला पण दिसलं. मुलगी प्रेमाने मुलाच्या छातीवर डोके ठेवते. जानू, तुझे हृदय किती मऊ आहे रे. मुलगा, हृदय नाही ते, शर्टच्या खिशात गायछाप आणि चुनापुडी ठेवली.